खेळणार आहेत. उद्या 40 किलोची ट्रॉफी कोण उचलणार, 80 संघामध्ये 79 संघाला पराभूत करून चॅम्पियन कोण बनणार, सर्वात मोठी ट्रॉफी स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक कोण उचलणार याची उद्या चर्चा होणार. मात्र आज त्या संघासाठी टॉप 10 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार याची देखील चर्चा केली जाईल. बाबू फार महत्वाचा सामना, दोन्ही संघांना विनंती सामन्याला आपण सुरुवात करतोय. धारावी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित केलंय. भावेश पवारचा संघ म्हणजे गोरसई बी संघाला. बाबू मजा आएगा मैच सर। देखिए मैच बहुत बढ़िया मुकाबला है यहाँ पर और दोनों टीम देखिए जब आमने सामने होते हैं ना एक टक्कर का मुकाबला रहता है और क्राउड तो यही चाहते हैं मैक्सर है कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। पिछला भी देखिए 100 मैच देखिए टक्कर का, अब देखिए और टक्कर भरा मुकाबला। कहते हैं ना रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए और दोनों टीम चाहेंगे यहाँ से स्वर्गीय जगन्नाथ स्मृति चषक की 10वां नंबर टीम कौन बनेगी और हमें चाहिए बाबू अच्छा मुकाबला. यस प्रेक्षकांना विनंती कुठे जाऊन का पात्रा एक सर्वात मोठा सामना आपण पाहणार आहोत. क्वालिफाय सामना दोन सामने जिंकल्यानंतर आता टॉप 10 मध्ये कोणता संघ यावेळी प्रभाव दाखवेल याची चर्चा होणार. सलामीची पाचार केली जाते मैदानावरती. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर धारावी संघाच्या माध्यमातून विकी बोर घेऊन येतोय. बघायचं 5 षटकांमध्ये या संघाला कितपर्यंत थांबवलं जात आहे. टॉस जिंकला रात्रीच्या वातावरणामध्ये आणि विकी बोरने लगेच सांगितलं वी विल डिसाइड फर्स्ट फील्ड. त्यांनी सांगितलं हम पहिले फील्ड करना चाहेंगे आणि ते केले त्याने मैदानावरती. बाबू सलमेची मैदानावरती रात्र बैराची शांत वातावरण 12:50 वाऱ्याची झुलूक देखील नाहीये. मात्र वातावरण खूप टाईट आहे. होणार जबरदस्त फाईट. यस चलिए बात करेंगे मैक्स सर, चलेंगे मुकाबला की तरफ। बड़ा मैच देखिए क्राउड देखिए मैक्स सर बात करेंगे। अभी भी देखिए कितना उम्मीद कितना वेट कितना इंतजार है। रात भले कितनी लंबी हो जाए और ये प्रतियोगिता छोड़ना पसंद नहीं कर रहे हैं यहाँ पर से। चलिए अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल्स है। एक बड़ा मैच देखिए कुमार देखिए हमारे डीजे ने अच्छे साथ दिए हैं, बहुत बढ़िया, आपकी भी तारीफ करना चाहेंगे यहाँ पर से। और विकी वीर देखिए थोड़ा स्लोअर केन देखिए डाले यहाँ पर है और सूरज केनी देखिए भलाई सूरज सुबह उगेगा लेकिन इन्होंने देखिए शुरुआत यहाँ पर बल्ला खोलना शुरू कर दिए. हो पाटला केला चेंडूचा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि पहिला चेंडू 2 धाबा उभारून सांगितलं की आम्ही धाबा काढू शकतोय, आम्ही धाबा उभारू शकतोय. बाबू विकी बोईर सारख्या गोलंदाजावरती सिंगल डबल देखील भरपूर होतात. कर त्याची गोलंदाजी अटॅकिंग तुम्हाला पाहायला मिळाली मागच्या 2 सामन्यामध्ये. नहीं धारावाहिक एक्सप्रेस देखिए उसके साथ साथ उन्होंने ऐसा कोई शहर नहीं जहां पर विकी बोईर का कहर नहीं। और हल्के हाथों से देखिए सूरज के यहाँ पर बड़ी सोच देखिए प्लानिंग के साथ ये मुकाबला खेला जा रहा है, साजिश के साथ यहाँ पर कि कौन से गेंदबाज के खिलाफ अटैक करना है, कौन से गेंदबाज के खिलाफ कितना रन जोड़ना है. हो चांगलं माहिती आहे. दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा आले. दोन्ही संघांचे सामने देखील पाहिले. त्यामुळे या षटकामध्ये थोडंसं डिफेन्स क्रिकेटला पसंत दिले. ते अटॅक न करता मात्र डिफेन्सला पसंत दिले. मात्र बाबू दुसऱ्या बाजूला गोलंदाज काउंटर अटॅक करतोय विकी बोईर. कहते ना जो समय पर साथ दे वही अपना, बाकी सब सपना यहाँ पर है. विकी वीर या सूरज या बल्लेबाजी में देखिए बात करेंगे यहाँ पर शायद संदेश, किसी को हल्के भी मत लीजिए भाई. टेनिस क्रिकेट का खिलाड़ी देखिए बात करेंगे ना या अंतर्राष्ट्रीय की बात करिए या स्पोर्ट की कोई स्पोर्टमैन की बात कर लीजिए, कोई छोटा या बड़ा नहीं होता है. हर इंसान अपनी जिंदगी में हीरो रहता है. कोई एक छक्का लगाकर, कोई एक कैच पकड़ कर है, कोई 5 रन बनाकर, कोई 5 रन बचाकर है. तैयार फिर से एक बार विकी वीर गेंदबाजी में. और इस बार देखिए लेन को आगे रखे यहाँ पर लेकिन गति नहीं दे रहे यहाँ पर विकी बोईर ने. इस मैच में देखिए थोड़ा विकेट का फायदा इन्हें मिल रहा है. जो ड्यू फैक्टर हम पिछले 4-5 रातों से देखते आ रहे हैं, जो नमी थोड़ी आ जाती है विकेट में और उसका फायदा विकी बोईर लेते हुए 1 शॉट रन. देखिए अंपायर की भी सराहना होनी चाहिए. येस बाबू किती बारकाईने लक्ष आहे. संदेश केने मागच्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरले. मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल याच्याकडे लक्ष लागेल. मात्र जेव्हा भावेश मैदानावरती येतो ना भाऊ तेव्हा वातावरण फार वेगळं असतं. जेव्हा एवन पवन फलंदाजी करतो तेव्हा ती रंगत वेगळी असते. जेव्हा विकी गोलंदाजी करतोय, जेव्हा धीरज गोलंदाजी करतोय ती देखील वेगळी असते. त्यामुळे 2 संघांमध्ये 2 स्टारकास्ट भरपूर मोठा सामना पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत थरा रंगणार यातील मात्र शंका नाही बाबू. मोठा सामना, मोठे प्रेक्षक, मोठी स्पर्धा. बहुत बढ़िया. देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 5 रन है. मकसद कहती ना अगर मेहनत आपकी आदत बन जाए ना तो कामयाबी भी आपकी मुकद्दर बन जाती है. जो हमारे देखिए आज आयोजनकर्ताओं ने दिखाए और आज जो खिलाड़ियों ने दिखाए भाई मेहनत के साथ साथ देखिए कामयाबी की दरवाजा खोलते हुए. और ये चलिए कामयाबी की दरवाजा उसी के लिए खुलती है भाई यहाँ पर जो खटखटाने की ताकत रखती है. और विकी वीर ने देखिए पहला ब्रेक थ्रो दिलाते यहाँ पर टॉस जीतकर जो फील्डिंग चुने थे और सफल साबित होते हुए. संदेश मागच्या 2 सामन्यामध्ये देखील यशस्वी ठरला नाहीये. प्रतिदादा आज विजय झाला, जिंकलात.
49,000 लोकांनी सामना बघितला. प्रेक्षकांना भरपूर दाद दिली. बदलापूरकरांचंच नव्हे तर संपूर्ण रायगड, ठाणा आणि संपूर्ण महाराष्ट्राचं आज तुम्ही मन जिंकलात. आज जिंकलात. आज खरी श्रद्धांजली दिली आपल्या वडिलांना, म्हणजे आपल्या निश्चित जगन्नाथ बाबांना आणि आपल्या ज्योती आईना. आज विजय झालाय या मयूर ग्रुपच्या चषकाचा बाबू. क्या बात है, मयूर ग्रुप चा नाद करायचा नहीं, क्या कमाल के देखिए, एक्सीलेंट. पूरी मैनेजमेंट ने बड़ी अच्छी तरफ से देखिए काम लिया उन्होंने. जिम्मेदारी देखिए, कहते ना इंसान को अलार्म नहीं जगाता है जिम्मेदारी. और विकी वोयर देखिए यहाँ पर जो जिम्मेदारी उन्हें था, नई गेंद से विकेट दिलाना. और मैक्सर कहा इतना सस्ती चुईगम और नई गेंद ये शुरुआत में हरकत करती है, बड़ा अच्छा लगता है. लेकिन वो काम देखिए विकी वोयर को यहाँ पर सफलता मिलता हुआ. विकीचं प्रत्येक षटक या स्पर्धेमध्ये इकोना मिळाले बाबू. 6च्या वरती धावा दिल्या नाहीयेत आणि 10च्या वरती कधी दिल्याच नाही 2 सामन्यामध्ये. त्यामुळे विकी भोईरचं गोलंदाजीवरती कंट्रोल किती आहे, त्याची लेन लाईन किती चांगली आहे हे त्यानं मगाशी देखील दाखवून दिलंय मागच्या 2 सामन्यामध्ये. तैयार देखिए गेंदबाज विकी वोयर है. और इस बार देखिए हल्के से बैकफुट से देखिए क्या बढ़िया कंट्रोल में थे भाई यहाँ पर पवन के ने. कहते ना जो खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है. फाइनली को चिरा सॉल्ट लेक अंदर था. पवनचे कंट्रोल खूप चांगलं आहे. कंट्रोल स्ट्रोक दाखवला, बॅकफुटला गेला, लेन पाहिली, आतमध्ये येते आणि लाईन देखील पाहिली. तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त त्याने ग्लास करण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सीम आपल्याकडे पहिला चौकार दाखवलाय. विकीला चौकार फार कमी येतात. जेव्हा विकीला चौकार येतात तेवढ्याच ताकदीनं तो कमबॅक देखील करतो स्पर्धेमध्ये. हे देखील बाबू विसरता कामा नये. बघायचं पवन बॅक टू बॅक 2 चौकार मारणार की कमबॅक करणार विकी. नहीं बढ़िया देखिए, पहला यहाँ पर चौका आता हुआ और उसके बाद देखिए गति. इसके बाद देखिए थोड़ा सा गुस्सा के कहीं ना कहीं थोड़ा ये दिखने को मिला भाई चौके खाने के बाद है वाइट का इजाफा. हे विकीला नेहमीच पाहिलंय बाबू, जेव्हा त्याच्या चेंडूवरती षटकार चौकार येतो तेवढ्याच ताकदीने कमबॅक करतोय. मात्र यावेळी लेन चांगली होती, लाईन चुकली आणि पंचाने लगेच दंडित केलं. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या झाली बाबू 10. ज्या विकीनं मागच्या 2 सामन्यामध्ये 10च्या वरती धावा दिल्या नव्हत्या, आता 10 धावसंख्या झालेत. कारण पवननं प्रत्युत्तर दिलंय विकी भोईरला. 10 धावा 5 चेंडूचा खेळ संपला. पहिला पॉवर प्ले सुरू असताना गोलंदाज तयार. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, length, line, pace, pitching, accuracy, perfection, direction. Superb. There is no chance for the run. End of the first over 10 for 1. एका षटकाची सांगता 10 धावा फलकावरती. रात्र वैराची शांत वातावरणामध्ये रंगलेला हा सामना, एक जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि त्या ॲटमॉस्फिअर मध्ये रंगलेला सामना बाबू उत्कंठ शिगेला पोहोचलेला आहे. भरपूर प्रेक्षक सामना पाहतात, बघू शकाल आपण. भरपूर स्टँड अजूनही पॅक आहेत. त्यांना माहिती आहे मोठा सामना आपण पाहतोय आणि तो सामना प्रेक्षकांच्या समोर येतोय. 10 धावा 1 गडी बाद. दुसरे षटक मार्गस्थ. विकीचं षटक मागं ठरलं तर 10 धावा दिले त्यानं 1 गडी बाद केल्या मैदानावरती. चलिए बात करेंगे आज देखिए टीम प्ले में भावेश नाइक भी नहीं निश्चित रूप से यहाँ पर, और खास करके देखिए यहाँ पर शंभू दादा देखिए, उनके सब देखिए करीब देखिए मित्र परिवार से लेके घरेलू से लेके यहाँ पर सिद्धार्थ दादा नाइक देखिए, ऋषि दादा नाइक, प्रतीक दादा नाइक, संकेत दादा नाइक है देखिए, तारावी टीम के चाहते इस वक्त जुड़े हैं और टीम को देखिए इनकी तरफ से बेस्ट लव. उसके बाद देखिए निरंजन दादा भाऊ जी यहाँ पर उपस्थित हैं अभी तक, और उनके साथ देखिए पूरी धारा के यहाँ पर पार्टिसिपेट देखिए बात करेंगे. मजा आएगा मैक्स सर. जी हा बाबू. 10 धावा फलकावरती निरंजन पिसेकर असतील, अनिकेत कुलकर्णी असतील, तदनंतर आमचे निरंजन अनिकेत कुलकर्णी, गणेश तरे असतील, निखिल जाधव, मयूर पिसेकर असतील, हेमंत फुलेरे, प्रतीक पिसेकर. भरपूर चांगलं सहकार्य मैदानावरती मयूर ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय बाबू. सुरुवात चांगली झाली, धमाकेदार झाली, कारण पवनना गेल्या चौकार मारलाय. भावेशना अजून बाकी आहे. बघायचं किती धावा मिळतील मैदानावरती. चलिए मजा आएगा मुकाबले में. देखिए मैक्स सर कहते हैं यहाँ पर कहीं घुंघरू मचलता है, कहीं आंसू निकलता है, और यही तो दोनों टीम है. ग्रामीण में देखिए बात करेंगे जब खुद का तो पसीना निकलता है और क्राउड का भी पसीना निकाल देते हैं, इतनी टेंशन भर देते हैं. ओ ये नजाकत देखिए, क्या थप्पड़ मारे भाई, मानो के खोद कर निकाले भाई यहाँ पर. अजीब वो गरीब अंदाज देखिए बात करेंगे यहाँ पर पवन के निगी. असे शॉट फक्त पवनच खेळू शकतो. त्याचा फुटवर्क खूप चांगला आहे. बघा ऍक्शन रिप्ले कशामध्ये राहिला. चेंडू पाहण्यासारखा होता आणि शॉट देखील पाहण्यासारखा होता. ऑफस्टंपचा चेंडू ऑन साइडला खेचलाय, बॅकलिप खाली ठेवली, तंत्राचा वापर केलाय, मनगटी दाखल जास्त वापरली, चेंडूला फेकून दिलं. 6 धावांसाठी फ्लाइट स्ट्रोक दाखवलाय. मैक्स सर आपको लगा नहीं हकी शॉट यहाँ पर देखने को मिला, जो हकी में हम देखते हैं यहाँ पर गोलकीपर की तरफ होता है बड़ा किक है, और उसी तरह से देखिए किक यहाँ पर छक्के के साथ स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 पर 1 है. पवनला थांबवणं कठीण झालंय बाबू. ज्या पद्धतीने पवन खेळतोय, कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याचा असल्या त्याचा अनुभव, ISPL मध्ये देखील चांगली कामगिरी केली,
मात्र थोडंसं अनपीड आहे बाबू, वाटत नाही कुठे अनपीड आहे, कारण ज्या पद्धतीने त्याला माहिती आहे जरी आपण अनपीड असलो तरी संघासाठी खेळायचं आहे, जरी आपण अनपीड असलो तरी संघाला जिंकून द्यायचं आहे, जरी आपण अनपीड असलो तरी मला सामना आणि माझा गाव आणि माझा संघ मला फार महत्वाचा आहे. तेव्हाच बाबू स्पोर्ट्समॅनशिप बनते, कारण स्पोर्ट्समॅन कधीही त्यांची कारणं सांगित नाही, ते फक्त उत्तर देतात त्यांच्या परफॉर्मन्स नाही. या स्वामी पवन केनी देखिए कमाल का यहाँ पर है। फिर से एक बार देखिए रिवर्स खेला भाई, कहते ना खाने में जहर मिला तो उसका इलाज है, अगर शराब में भी जहर मिला तो उसका इलाज है, लेकिन पवन केनी के लिए इस वक्त है इलाज ढूंढना बड़ा कठिन है। और आता हुआ देखिए और एक 4 रन है। करूया रॉनी डीजे, काय संगीत मैदानावरती दिलंय मैदानावरती. 19-20 बाबू पवनला थांबवणं कठीण झालंय, कारण पवन आता रिदम मध्ये आलाय, त्याला माहितीये महत्वाचा सामना आहे. नहीं फुटबॉल में देखिए ओ हल्की से देखिए बैकफुट से जाकर देखिए स्ट्रेट ड्राइव है। सचिन रमेश तेंदुलकर का सबसे पसंदीदा टाइमिंग, लेदर में आसान रहता है, टेनिस में उतना आसान नहीं रहता है। अगर टेनिस में आसान कब बनता है, जब लेन आपके सामने होता है। पवन केने सारखे फलंदाज जेव्हा बाबू मैदानावरती असतात तेव्हा गोलंदाज देखील फार मोठा प्रश्न पडतोय की कोणत्या लेननं कोणत्या लाईननं कोणाची करावी, हा फार मोठा प्रश्न असतोय. जेव्हा मोठे खेळाडू तुमच्या समोर असतात तेव्हा हा फार मोठा प्रश्न तुम्हाला सत्तावत असतो बाबू. चलिए 21 पर 1 है टेनिस गेंद के लेन जब सामने आता है तो उछाल कम रहता है, लेकिन ये टेनिस गेंद ऐसा गेंद है जो समय जगह से देखिए उछाल लेता है। टीम का स्कोर बात करेंगे 21 पर 1 है। बड़ा अच्छा देखिए मुकाबले में मजा आएगा, कितना फुटबॉल में गोल तक पहुंचने लिए किक मारना पड़ता है, और यहाँ देखिए एक अच्छे स्कोर तक पहुंचने लिए कहीं हिट कहीं सिक्स है। अब सूरज केनी का बल्ला भी बोलने लगा है भाई, यहाँ पर गॅप ढूंढ कर देखिए चुन चुन कर जैसे कह रहे हैं मार रहे हैं. हो सूरज केनेचा स्वीप फटका दाखवू शकाल आपण स्क्रीन वरती बघू शकाल आपण टिस्किट.inच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले लवकर पोझिशन मध्ये आला पाहिलं की फुल टॉस याच्या लो फुल टॉस होता आणि त्याला फक्त स्वीप केलं आणि त्यानंतर गॅप शॉटचा वापर केलाय आणि अजून एक मोठा चौकार दाखवलाय. बाबू एका बाजूला आपण पाहतोय धारावी संघाची बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे तर दुसऱ्या बाजूला गोडसे संघाची फलंदाजी खोलवर आहे. त्यामुळे हा सामना जसा रायगड ठाणा झाला त्यापेक्षा अजून चांगला सामना होईल का बाबू काय वाटतंय? नहीं मजा तो आएगा देखिए बात करेंगे, लेकिन भावेश नायक मुझे लगता है इनकी थोड़ी सी कमी पड़ेगी भाई. गेंद से वो जितनी जोर नहीं बल्लेबाजी में मैंडेटरी पावर प्ले में पूरी ताकत जोर डाल देते हैं. लेकिन ये बात आपने अच्छी छेड़ी, धारावी के पास बल्लेबाजी लाइनअप पिकी भोईर भी देखिए अगर बड़ा हिट खेल सकते हैं आखिर में. और साइड चर्चा चल रहा था क्या ठाणे रायगढ़ के मैच में बिक्की भोईर ऊपर उतर सकते थे, अर्जुन बांगर भी थे. कठिन ये होता है जब बड़ी मैच रहती है ना, हर प्लेयर बड़े रहते हैं, किसको कहाँ कौन सा स्थान दिया जाए. ओ ये चलिए जड़ में रखते हैं यहाँ पर नहीं. सचिन नाई देखिए खुद क्या टीम के कप्तान है, एक आशिक बनता है रिस्क से और एक लेजेंड बनता है रिस्क से. वो जानते हैं इस वक्त रिस्क कितना बड़ा है. मागच्या 7 चेंडू नंतर बाबू डॉट चेंडू आला त्यावेळी धावसंख्या बेगानं 25 धाबा एक गडी बाद. जर 3 षटकामध्ये 40+ धाबा झाल्या नंतर पवन येईल, तो देखील मोठे फटके मारेल, म्हणजे 60-65 होऊ शकतात बाबू मैदानावरती सध्या परिस्थिती. स्लोअर गेन और पहचान लिया देखिए बहुत जल्दी यहाँ पर कितनी कंट्रोल देखिए इनकी बॉडी, इनकी फिटनेस देखिए कितना बढ़िया. मैक्स सर ओवर थ्रो देखिए, ये छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा. बाबू मागचा सामना रायगड ठाणा 2 धावांना हारला हे विसरता कामा नाहीये. लिमिटेड ओव्हर मध्ये सिंगल डबलची किंमत किती असते जेव्हा तुम्ही यस सोमी उद्या या स्पर्धेचा अंतिम डे नाईट फॉर्मॅट आणि बरोबर 11:30 पुन्हा एकदा सांगतो स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस सकाळी 11:30 सुपर 10चा अगदी थरार सुरू होईल. पहिला सामना टीम सामटोळी आणि त्यांच्या विरुद्ध ढोके. बदलापूर क्रिकेट संघटने अंतर्गत ज्या टीमनं पार्टिसिपेट केलं त्यातून 4 टीम ABCD अशा तब्बल आपल्या सोबत टीम होत्या, त्या म्हणजे 32 आणि त्या 32 संघातून पहिला सामना सुपर 10चा सामटोळी विरुद्ध ढोके, दुसरा सामना पिंपळोळी वाडी वर्सेस माणकिवली, तिसरा सामना कासगाव वर्सेस चांदई, चौथा सामना सुपर 10चा नागाव विरुद्ध वाकळण, पाचवा सामना सुपर 10चा भिवंडीतील माणकोली आणि त्यांना या मॅचचा विजेता संघ फाईट करेल. पुन्हा एकदा सांगतो 11:30 पहिला सामना. रिपोर्टिंग टायमिंग आहे. सुपर 10ची पहिली मॅच चामटोली वर्सेस ढोके, पिंपळोळीवाडी वर्सेस माणकिवली, दुसरा सामना कासगाव वर्सेस चांदई, चौथा सामना नागाव वर्सेस वाकळण आणि पाचवा सामना
मानकोली चौथा हिरवा त्यांना या मॅचचा विजेता संघ फाईट करेल. आणि ज्यावेळी सुपर 5 मध्ये 5 टीम येतील, ज्यावेळी सुपर 5 मध्ये 5 टीम येतील, 5 टीम मध्ये केला जाईल ड्रॉ. 1 2 3 4 ची मॅच, एक चिठ्ठी बाय 5 नंबरची जी असेल ती डायरेक्ट जाईल सुपर 3 मध्ये. आणि ज्या टीमला बाय मिळेल नंतर 2 राऊंड जिंकून येणाऱ्या सुपर 3 मधल्या टीम मध्ये चिठ्ठी मिळालेली टीम सेमीफायनल खेळ आणि 2 टीम मध्ये बॉल आउट, त्यातून बॉल आउट विनर थेट स्पर्धेचा मेगा फायनल खेळ. परत एकदा सांगतो, सुपर 10च्या 5 टीम्स ज्यावेळी सुपर 5 ला येतील त्यांच्यामध्ये ड्रॉ 1 2 3 4 5 नंबर ज्या टीमला मिळेल ती सुपर 3 ला. सुपर 3 मध्ये ज्या 3 टीम असतील ज्यांना बाय मिळाली आहे त्यांना बॉल आउटला चान्स नाही. 2 टीम मध्ये बॉल आउट, विनर बॉल आउट स्कोर टीम थेट फायनल. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत तुम्ही खेळताय तोपर्यंत तुमच्या टीम मधील सर्वोत्कृष्ट खेळ जो असेल त्याच्या रन्स मोजल्या जातील. आणि जोपर्यंत स्पर्धेतला प्रवास तुमचा थांबेल तिथनं तुमच्या रन स्टॉप होतील. आणि अशा टॉप 10 प्लेयरला 10 टू व्हीलर मोटर बाईक आणि मालिकावीर प्लेयरला एक फ्रीज, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज त्यांना बाईक सोबत आकर्षक LED टीव्ही आणि इम्पॉर्टंट बाईक ज्या संघातील खेळाडूंना प्रत्येक टीमला तर मिळणार आहे, प्रत्येक बाईक सोबत विनिंग टीम मधून 13,000 रुपये पासिंग फीज कट केली जाईल याची काळजी. मग त्या खेळाडूनं लगेच दुसऱ्या दिवशी आपापले पॅन कार्ड, आधार कार्ड, डॉक्युमेंट्स, लाईट बिल या 3 गोष्टी घेऊन मयूर पिसेकर सोबत संपर्क साधा, आमच्या मयूर ग्रुप सोबत, प्रतीक दादा सोबत संपर्क साधा, अनिकेत सोबत साधा किंवा निरंजन दादा कुणासोबतही तुम्ही संपर्क साधला, पासिंग केली की ते 13,000 रुपये जे अमाऊंट आहे ती तुम्हाला पासिंग ऑफिसला तिकडे स्वखर्चानं जमा करायची आहे. धन्यवाद. क्या बात आहे उमी. उमीच्या डोक्यामध्ये देखील 14 GB ची चिप असेल बाबू, कारण संपूर्ण गोष्टी बिना बघता, काही न बघता सांगत असतो. थँक्यू उमी, व्हेरी गुड जॉब, इम्प्रेसिव्ह, बेस्ट. आपला 28 2 गडी बाद. पवन केने गेल्या मैदानावरती, पवन केने बाद झाल्यानंतर भावेश पार मध्ये पोहोचलाय. 28 2 गडी बाद. बाबू काय वाटतंय, परिस्थिती सध्या खूप अनुकूल आहे, 50-55 धावा होतील मैदानावरती असं वाटतंय? नहीं, टोटल बन सकता है मैक्स सर देखिए, लेकिन लंबी समय के बाद ये विकेट मिला है, धीरज ने दिला है. जैसे कहते ना, रोटी खाने से ज्यादा रोटी बनाने में वक्त लगता है और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में वक्त लगता है. इस विकेट को हासिल करने के लिए थोड़ा समय लगा है, लेकिन अब समय भी ये भी पूछ रहा है भाई यहाँ पर शेफ कि समय के साथ चलो भाई यहाँ पर, और एक्स्ट्रा से देखिए रन आता हुआ. बाबू धाराबे संघानं अजून एकही गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं की अजून रिपीट केला नाहीये. 2 फ्रेश बॉलर वापरले, तिसरा देखील फ्रेश गोलंदाज वापरलाय. 29 धावामध्ये 2 गडी बाद झाले आहेत. भावेश मैदानावरती गेला, सूरज केने 9 वरती खेळतोय. सूरज केने सध्या सेट फलंदाज आहे, त्यामुळे धावा किती होतील याची देखील चर्चा होईल मैदानावरती. नहीं, सूरज के ने एक क्लासिक बल्लेबाज है भाई, इनकी इतिहास उठाकर देखिए. और यहाँ पर देखिए कैच का मौका था, यहाँ पर बल्ला छुआ था यहाँ पर और सिंगल आता हुआ, ये भी अच्छा सोच है. लेकिन सिंगल डबल से काम तो चलेगा मैक्स सर, लेकिन सर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 30 रन. लेकिन कहते ना, कैंची पेड़ काट नहीं सकता है, कुलाड़ी बाल काट नहीं सकता है, और सिंगल डबल से आपने जो बात छेड़ा ना, ये 50-60 मिल नहीं सकता है. जी हाँ बाबू, और तलवार दाढ़ी कर नहीं सकती है. क्या बात है. ज्या पद्धतीने आपण पाहतोय मात्रेला, आपण पाहतोय सिद्धेश मात्रे विकेट किपरची भूमिका खूप चांगली निभावताना मैदानावरती. मागच्या सामन्यात देखील त्याने खूप चांगला रोल उभा होता. यावेळी मात्र स्विच हिट, व्हॉट अ शॉट, अगदी डोळ्यांचा पार न बेटा स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवलाय. यावेळी पॅरल स्ट्रोक, सीमा पलीकडं खणखणीत षटकार. नहीं मैक्स सर, आपने बताया ना कि तलवार दाढ़ी काट नहीं सकता, और बैटर ने बता दिया भाई कि धार कम होने से हम खंजर बदल देते हैं, और दबाव आने के साथ साथ देखिए थोड़ा मंजर बदला यहाँ पर. इनकी तो नाम है भाई जी हाँ बाबू, हाँ. भावेश पवार, तलवार पुरानी लेकिन धार वही. ये धार कम नहीं होती बाबू. धावसंख्या दाफकाची 36, अजून 2 बाकी चेंडू आहेत. 5 षटकांचा सामना आहे. बघायचा टॉप 10 मध्ये कोणता संघ आज क्वालिफाय होणार. बहुत बढ़िया. देखिए डगआउट देखिए शांत है. कंपू दादा खेनी देखिए टीम के मैनेजर है. ओ ये चलिए भावेश पवार देखिए, अब नजाकत, ताकत, अपने अंदाज अब खिलवाड़ करने की सोच है. लेग बाय से आता हुआ रन. मागच्या सामन्यामध्ये भावेशचा सोडलेला झेल, त्यानंतर त्याने केलेली फटकेबाजी, त्याने कुठलेला धावा आणि त्याने केलेली चौफेर फटकेबाजी बाबू कोण विसरणार. त्यामुळे वडवली संघाला या स्पर्धेत बाहेर जावं लागलं. भावेशला चिमनदान तुम्ही दिलात तर त्याचा तुम्हाला मोबदला मोजावा लागेल, यात शंका नाहीये बाबू. मैक्स सर बात करेंगे, एक तो बात है जब गुरसाई के साथ मुकाबला धारावी का रहता है ना, धीरेश वीर एक दीवार बनकर खड़े होते हैं, चाहे गेंदबाजी में लीजिए या बल्लेबाजी में लीजिए, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी.
और ये चलिए पहले जगह बनाया था, रूम बनाया था ऑन साइड पर खेलने के लिए, फॉलो किया यहाँ पर देखिए बल्लेबाज को यहाँ पर आया। और धीरज भोई ने बताया बुराई भी है मुझ में और अच्छाई भी है मुझ में, ढूंढने वाला ढूंढ, तुझे क्या चाहिए। 3 ओवर में 37 पर 2 विकेट है। सदतीस धावा दाफार कावरती. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे बाबू. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये रोहित आम्हाला सांगतील आल्या त्या 10 धाबा. म्हणजे 2 षटकांमध्ये 20 धाबा, नंतर एका षटकामध्ये 17 धाबा आणि तिन्ही गोलंदाज फ्रेश वापरलेत. त्यामुळे दुसरा कोटा कोणाकडे द्यायचा हा देखील प्रश्न संभवतोय. क्या बात है, सही बताए, मजा आएगा। सेकेंड इनिंग में देखिए जयेश भोसले सर एक ऐसी आवाज है, कहते ना सारा सिस्टम हिला दिया। ताकत है, कोई भी देखिए इंसान कम नहीं होते, खिलाड़ी लीजिए, कमेंटेटर लीजिए, अंपायर लीजिए, क्राउड लीजिए, हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। यही तो बात मैं लगातार बताता आ रहा हूँ, इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो, इंटेलिजेंट वो होता है जो लाइफ में टॉप हो। येस बाबू. 37 धाबा, 2 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रेक्षकांना माहिती आहे हा सामना फार मोठा आहे, तर प्रेक्षक वर्ग अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवून हा सामना पाहतोय. काय घडामोडी होतात, किती हालचाल निर्माण होते आणि किती सामन्यामध्ये तफावत निर्माण होते याचा पूर्ण आढावा घेतला जातोय या आमच्या प्रेक्षक वर्गाकडनं. धीरज भोईर येतोय दुसऱ्या स्पेलमध्ये. हो, स्लोवर चेंडू यावेळी मात्र फक्त बॅटचा फेस ओपन केलाय, त्याला दिशा देण्याचं कार्य करायचं होतं आणि डॉट चेंडू. बहुत बढ़िया, देखिए कमाल का डॉट गेंद निकलता हुआ, टीम का स्कोर देखिए 37 पर रुका है। नाइक सर देखिए पिछला जो 100 मैच हुआ, क्या कड़क देखिए आपके धोन थे, क्या कड़क देखिए बात करेंगे जय सर के, क्या कड़क ओमकार शेट्टी सर के, और बाबूशाह की भी थोड़ा बहुत थी, और मैडी सर है, बड़ी जिम्मेदारी देखिए वो मेहमानों की अपना। क्या बात है बाबू, आपका नाम लेना आप नहीं भूले बाबू. विकी बोयर, पहले भी धीरज बोयर मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. टीम का स्कोर यहाँ पर इतना नहीं बढ़ पा रहा जैसे उन्होंने उम्मीद की है. बाबू 37 नंतर जाऊ सगळं हलुवार का होईना, मात्र जी धावपळ जी फटकेबाजी आपण गोरसी संघाच्या माध्यमातून पाहिली ती मात्र थोडीशी शांत पाहायला मिळाली. बघायचे भावेश पर अजूनही मैदानावरती आहे. सूरज केने त्याला साथ देतोय. पवनने चांगली फटकेबाजी केली, तो बाद झाला. आता जबाबदारी सूरज केने आणि भावेश पवार यांच्यावरती. क्या बढ़िया मुकाबला देखिए 38 पर देखिए यहाँ पर कपिल केनी देखिए एक ऐसा खिलाड़ी है, मुझे तो लगता था ओडोली के खिलाफ ये बल्लेबाजी में उतर जाएंगे, क्योंकि किरोली नाइट में यही तो मैन ऑफ द मैच थे, भावेश पवन के बिना मैच को जीत दिलाए थे भाई। इतनी देखिए गहराई है बल्लेबाजी में, दोनों टीम में देखिए ऑलराउंडर बड़े अच्छे हैं, मैक्स सर मैच बढ़िया तगड़ा विकेटचे षटका बाबू विचार केला मागच्या षटकामध्ये दादा वाईट चेंडू, कधी कधी असे वाईट चेंडू मुद्दाम देखील फेकले जातात बाबू, कारण फलंदाजाची लेंथ आणि लाईन त्याची बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयोग आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहिला आहे. नहीं, सक्सेस पाने के लिए हमेशा देखिए मैक्स सर बात करेंगे ना, एक्शन की जरूरत रहती है, और दोनों टीम देखिए ऐसा है शुरुआत से देखिए एक्शन में है, एक ओव्हर तेरी तो एक ओव्हर मेरा, 6 तेरा 6 मेरा. विकीला माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. खोलबट टपाचा चेंडू फुटबॉलचा वापरणे सुरू एकदा पुढे दिसतोय, बॅटचा प्रयत्न केला, चेंडू येणं बाकणं, उचलणं फेकणं, ग्रिप करणं, थोडासा उशीर झालाय. थ्रो देखील थोडासा वाईडिश केलाय आणि यावेळी विकेट किपर खूप चांगला गॅदरिंग केलं सिद्धेशनं आणि तोपर्यंत उशीर झाला होता. 2 धाबा बालकावरती. बाबू या मैदानावरती तुम्हाला पाहायला चप्पल खेळून पाहायला मिळतात, लवचिक असे खेळून पाहायला मिळतात. चेंडूच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला मागे पुढे सहजते लवचिकपणाने चेंडू पिक करतात. किती वेगाने क्रिया झाल्या मध्ये तेवढ्याच वेगाने धाबा देखील निर्माण केल्या. 2 धावांचा संख्या पुढे सरकते. 41 धाबा 2 गडी बाद, 4थं षटक मार्कस असताना. ओ ब्यूटीफुल एंड फैबुलस डिलीवरी, फुलर डिलीवरी फलंदाजाला बीट करत असताना. क्या बढ़िया गेंद था भाई, मैं आज भी रोहन की बल्लेबाजी भुला नहीं, पिछले साल देवरुंग नाइट में क्या छक्का लगाकर मैच फिनिश किए थे, ये खासियत है। पाला देखिए आज टीम में नहीं, लेकिन फिर भी देखिए यहाँ पर उस तरह के भावेश नाइक की हमने बात बताई, इनकी बहुत बड़ी कमी रहेगी कहीं ना कहीं बल्लेबाजी में खास करके. विकीचे षटक बाबू चांगलं ठरतंय मैदानावर, एकही मोठा फटका नाही आतापर्यंत. लवकर खेळलाय, बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, क्लोज देखील लवकर केलाय आणि पंचांना अशा पद्धतीने पाहिलंय आणि पंचाने सांगितलं तिसऱ्या पंचांना रेफर करायचंय. बाबू पंचांची देखील भूमिका खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. मी त्यांचे देखील कौतुक करायला विसर नाहीये. या स्पर्धेमध्ये टेल्सक्रिकेट.in गौरव सावंत सर त्यांची देखील भूमिका खूप चांगली राहिली. या स्पर्धेमध्ये आमचे रोहित पाटील ज्यानं देखील 12 तास स्कोरिंग केली बाबू, रोहित पिसेकर यानं त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. आणि सर्व समालोचक त्याच्यामध्ये ओमकार शेट्टे असतील, त्यानंतर आपले राहुल चव्हाण असतील, मॅडे असतील, बाबूशाह असतील, त्यानंतर जयेश भोसले आम्हाला जॉईन झालेत. आणि हा बघा ऍक्शन रिप्ले. 41 धाबा 2 गडी बाद.
ओमकार शेट्टीने तर मागच्या 4 षटकांमध्ये रायगड ठाण्यामध्ये संपूर्ण बदलापूर हलवलं आणि टेनिस विश्व देखील हलवलं ओमकार. 41 2 गडी बाद. नहीं, मैंने तो जब उन्होंने 14 साल में माइक पकड़े थे ना, तभी मैंने बता दिया था। वो ये चीज की अभी भी मेरी मान रख रहे हैं। और 41 पर देखिए 2 है यहाँ पर, और फिर डिलीवरी देखिए यहाँ पर। और विकी वुड भी बता रहे हैं भाई मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, और मुझे बड़ा हिट खेलने से पहले जरा मेरी बायोडाटा देख लेना। विकीचं एकच लक्ष आहे बाबू, मोठे फटके आले नाही पाहिजे. फुलर अँड डिलिव्हरी स्ट्रॉंग अपील. पंचांना सांगितलंय नाहीये, बघायचंय किती जोरात स्ट्रॉंग अपील झालं. विकेट किपर देखील अपील होतं. मात्र फलंदाज सूरज केलेला बॅक टू बॅक 2 चेंडू बीट केलेत. अशा रीतीने षटकाची झाली. क्या बढ़िया देखिए विकी वुड यहाँ पर। उछाल अंपायर ने बताया थोड़ा उछाल था गेंद में, कमाल के देखिए अंपायरिंग सही बताया यहाँ पर। सभी का मेहनत रंग लाया, तभी तो देखिए आज सक्सेसफुल प्रतियोगिता देखिए। और मैक्स सर अभी भी 6 गेंद बचाई, आखिरी 6 गेंद बड़ा अहम रहेगा। कितना तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे, और यहाँ पर भी गेंदबाजी विकेट लेने की दुआ मांगेंगे, लेकिन भावेश के लिए देखिए उनकी डगआउट भी चौके छक्के की दुआ मांगेंगे। आज तो मैं कहूंगा भाई बोलते बोलते थोड़ी म्यूजिक डाल दीजिए। क्या बात है बाबू. गिरीश का गाना सुनेगा आज कहीं से भी हीरो स्टार देखिए, सोशल मीडिया का जमाना। 41 धाबागाडी 2 बाद. बाबू आताचे गाणे जिलेबी बाई कधी येतात कधी जातात कळत नाहीये. मात्र तुम्हाला संगीत ऐकायचं असेल तर 90 दशकाचं बाबू, जुनं ते सोनं, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड म्हटलं जात आहे ना. बॅक टू क्रिकेट. 41 धाबा. या षटकामध्ये फक्त 4च धाबा, एक लेग बायची धाव होती. मागच्या षटकामध्ये 10 धाबा. विकीचं विश्लेषण 2 षटकात 14 धाबा, 2 गडी बाद. नहीं सही बताए, पहले का संगीत लता मंगेशकर करती थी, सचिन रमेश तेंदुलकर एक ही बार। और बदलापुर में देखिए आज का सो यादगार लम्हा रहेगा, एक बेपना। विशाल शेवटचा षटक. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. High backlit tremendous for wonderful timing. Amazing shot that was over the top of the long on. That's a big hit. That's a 6. बहुत कमाल के देखिए कड़क टाइमिंग देखिए भावेश पवार, लाजवाब है। शॉट सिलेक्शन देखिए दूर से खेलें, और कितना लंबा ऊंचाई देखिए आउट ऑफ पार्क है। बाबू जेव्हा जेव्हा फटके मारत भावेशनं मला वाटत नाही की तो आतमध्ये ठेवतोय, कधी संधी देत नाहीये झेलची. असे फटके मारतोय कारण प्रचंड ताकदीचा वापर करतोय. आणि ISPL नंतर फिटनेस बघा त्यांचा, किती फिटनेस मध्ये जेवढे खेळाडू ISPL मध्ये गेले तेवढ्यांचा फिटनेस किती चांगला पाहायला मिळतोय. नहीं तभी तो 2008 में देखिए आए थे, जीते जिक्र करेंगे समय उभर शब। विशाल सचवतोय, ऑन साइडला फेकून दिलाय चेंडू. यावेळेस करब ते जज करतोय त्याच्या वाक्यामध्ये. ओ माय गॉड, जेल सुटलाय बाबू, आणि जेल सुटलाय भावेशचा. नहीं भावेश का आज दिन भी अच्छा रहा, रात भी अच्छा रहा। देखिए यही ओडोली टीम ने भी बहुत बड़ी गलती की थी, भावेश का क्या छोड़कर यहाँ पर। और यही बताए शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं सीधा झप्पे मिलेगा। अरे बाबू अमित नाईक एक चांगला खेळाडू, त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती या झेलची. मात्र जेव्हा जेव्हा झेल सोडलेत ना, भावेश दुपटीनं आक्रमक झालाय. बघायचं भावेश या झेलची किती किंमत मोजावी लागणार या संघाला. धावफलकावरती 49 धावा, 2 गडी बाद. बाबू ज्याची आपण चर्चा केली होती, 50 ते 55 धावाची नाहीये टॉपेज. आता मात्र संधी नाहीये. झेल टिपलाय, सोडला विकीनं देखील. बाबू असं वाटतं की भावेशला जीवनदान देणं मैदानावरती थोडंसं मागणं ठरू शकतंय. आणि फलंदाज बाद झालाय. नॉन स्ट्राईक एनला सूरज खनीला बाद व्हावं लागलं, कारण भावेशनं सांगितले मला स्ट्राईक आहे. आणि याच बरोबर 50 धावा धावफलकावरती, ज्याची आपण चर्चा केली होती बाबू, त्या धावा पाहायला मिळतात धावफलकावरती. नहीं रन की बात करेंगे 50, एक बार 60 तक पहुंचाएंगे तो मैक्स सर हम पिछले कई रातों से इस प्रतियोगिता के देखते आ रहे हैं। देर रातों में देखिए थोड़ा सा गेंद रुक कर आ रही है, जिसके कारण भावेश पवार भी देखिए टाइमिंग नहीं कर पा रहे हैं। अगर भावेश के लिए इतना कठिन हो रहा है, फिर धारावी के बल्लेबाज के लिए क्या मैक्स सर इतना आसान रहेगा यहाँ पर, जो भी टोटल बनेगा सेकंड इनिंग में। टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं फलंदाजा, कारण धावफलकात चांगली पाहायला मिळाली. अजून 50 धावा धावफलकावरती, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भावेशचे 2 झेल सोडलेत. बाबू जर भावेशने एखादा षटकार मारला ना, तर त्याची किंमत धारावी संघाला चेसिंगला 100% मोजावी लागेल. ओ ब्लॉकाचा चेंडू ड्राईव्ह केला, अपड्राईव्हच्या माध्यमातून पुढे सरकला फार वेगानं. लॉक आपला एकदा दुसऱ्याचा प्रयत्न, भाग मिल्का भाग.
चेंडू कुठे, विकेट किपर कुठे, त्यानंतर फेकी कुठे, भरपूर काही चुकीच्या गोष्टी झाल्यात. मागच्या 3 चेंडूवरती एकूण धाबा आल्यात त्या 2 आणि झेल सुटले 2. नहीं, भावेश पवार देखिए उस इंग में थ्रो होना चाहिए, क्योंकि भावेश पवार तो स्ट्राइक चाहते थे और यहाँ पर किशोर मुकादम को कुर्बानी के लिए रुकना पड़ सकता था. यहाँ पर कम से कम 1 रन बच सकता था मॅक्सर. भवेशचा एकच प्रश्न आहे, मोठा फटका त्याला खेळून सामना फिनिश, यावेळी फर्स्ट इनिंग फिनिश करायचे आहे, हॅपी एंडिंग त्याला करायचे आहे. मात्र गोलंदाज तेवढे ताकदीचा विशालला माहिती आहे भावेशला कसं खेळवायचंय, विशालला माहिती आहे भावेशला कसं नाचवायचंय, विशालला माहिती आहे भावेशला मोठ्या फटक्यापासून वंचित वर्षी कोणत्या लेन लाईनचा वापर करायचा आहे, तो दाखवला मैदानावरती पूर्णपणे. स्वतःला झोकून दिले विशालनं राऊंड विकेट असताना. समोर खेळला स्ट्रेट ड्राव, गॅप मध्ये सर्वात सुरक्षित फटका, सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल, सीमा पलीकडं चौकार. सो मच. अजून एक चौकार. झेल सुटल्यानंतर आता मात्र 56 धाबा फलकावरती. भरपूर झाली धावसंख्या. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस फर्स्ट इनिंग. सो लेट्स सी किती मोठं टार्गेट उभे करणार भावेश पार सेकंडला. फेकून दिला चेंडूला. मागच्या 2 चेंडूवरती 10 धाबा मागात पडू शकतील. झेलची किंमत मोजावी लागणार या शंकाच नाहीये बाबू. आणि मागच्या 2 चेंडूवरती मोठे फटके दाखवून टार्गेट मात्र खूप मोठं केलंय. रोहित आम्हाला सांगतील धावसंख्या धावफलकावरती 62 62 and target is a 63. क्या बात है, चलाओ अपना खोपड़ी, सामने वाला का जलाओ झोपड़ी. भावेश को देखिए मिला मौका, उसके बाद देखिए दिमाग के साथ साथ बहुत बढ़िया बॉटम इन का इस्तेमाल है. क्या कड़क बल्लेबाजी देखिए रही यहाँ पर. 63 रनों की टारगेट है मैक्सर. शायद मुझे लग रहा है आज हमारी कमेंट्री टर्न यहीं से कंप्लीट हो रही है. फिर कल जुड़ेंगे निश्चित रूप से फाइनल डे नाइट है. लेकिन और एक आवाज़ देखिए, जिस आवाज़ ने देखिए दीवानगी की है, जज भोसले सर हैं, हमारे ओमी भी देखिए जिम्मेदारी को निभाते हुए शुरुआत से लेकर आखिरी तक. और मैडी सर देखिए, राहुल चौहान सर है, सभी देखिए जितने भी यहाँ पर कमेंटेटर्स जुड़े हैं, हर किसी का देखिए सराहना और स्वागत है. और आज तो देखिए बात करेंगे टाना रायगढ़, दिल गार्डन ही गार्डन हो गया भाई. लेकिन यहाँ देखते हैं क्या घुरसाई टीम यहाँ पर इस मुकाबला को जीतकर सुपर 10 में आखिरी टीम बनेगी या यहाँ पर धारावी टीम पलटवार करेगी. या दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. आमचा टर्न इथे संपतोय. आम्ही दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. आपण बोलूया पुढच्या सत्रासाठी. आपण ऐकूया जयेश भोसले सरांचा आवाज या पुढच्या सत्रासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका. उद्या कोणता संघ टॉप 10 मध्ये यावेळी क्वालिफाय होईल आणि उद्या कोणता संघ खेळण्यासाठी येईल याची उत्कंठा शिकायला पोहोचेल. येणाऱ्या 30 मिनिटं कुठेही जाऊ नका, शांत राहा आणि फक्त सामना बघत राहा, कारण पुढचा थरार तुमच्या समोर. 63 धाबाचं लक्ष धारावी संघाला पेलावणार की त्या धाबा डिपेंड केल्या जातात. या ऐकूया आपण पुढच्या सत्रासाठी जयेश भोसल्यांचा आवाज. तत्पूर्वी आम्ही तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री, गुड नाईट. सात्री दिवस आणि रात्र आता मात्र शेवटाकडे निघालेली पाहायला मिळते आहे. आणि जिथे एका बाजूला तुम्ही संघ पाहताय मचिंद्र स्मृती धारावे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जय बजरंग गोरसाई बी, या 2 संघांदरम्यानची लढत. पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपला. 62 धाबा, सातत्याने मोठी इनिंग साकारणारा खरं तर भावेश पवारच्या बॅटमधून जिथे मात्र एक मोठी इनिंग, मॅरेथॉन इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली. सातत्याने जीवदानं मिळाली, वरदानच साबित राहिली आहे त्याच्यासाठी. जिथे मात्र मोठी इनिंग त्याने साकारली. 28 धाबा त्याच्या बॅटमधून आला. 11 चेंडू फेस केले. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. आणि या धुवाधार खेळीच्या जोरावरती एक मोठं लक्ष इथे उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. एक मोठी फायटिंग टोटल कडवं आव्हान राहणार आहे. यातही मात्र शंका नाही आहे. 2 मातब्बर संघ आहेत. एका बाजूला
रन चेस करत असताना तुम्हाला धीरज पाहायला मिळेल, विकी पाहायला मिळेल, सचिन पाहायला मिळेल, परंतु अगदी त्याच वेळेला गोलंदाजीचा तोफखान आणि भरणा असणारा संघ तुम्हाला प्रतिस्पर्धी अर्थात एका बाजूला तुम्हाला गोरसाई बी संघ देखील पाहायला मिळणार आहे. ताकद आहे या संघाची, स्ट्रेंथ आहे या संघाची, गोलंदाजी या संघाकडे भावेश आहे, पवन केणी आहे, कपिल केणी आहे, चांगली गोलंदाजीचा भरणा या संघाकडेही पाहायला मिळाला आहे. आणि अगदी त्याच वेळेला मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाही आहे. दमदार दर्जेदार असा क्रिकेटचा सोहळा आदरणीय माननीय सन्माननीय प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब, प्रतीकजी पिसेकर साहेब यांनी आयोजित केलेला क्रिकेटचा दमदार आणि दर्जेदार सोहळा पाहायला मिळतोय. मागील सामना नुकताच संपला रायगड आणि ठाणे, ज्यामध्ये रायगड संघाने निसटता विजय मिळवला, परंतु अगदी 45,000हून अधिकचे प्रेक्षक वर्ग को करंट व्ह्यूअरशिप आपल्याला जॉईन झाली होती tenniscricket.in च्या माध्यमातून. दमदार आणि देखणं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य सोहळा आज यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. याचं कारण मागील सामन्यामध्ये मिळालेले घवघवीत यश. आघाडीची जोडी विशाल भोईर आणि त्याच्या साथीला धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. आघाडीचे बॅटर रन चेससाठी सुरुवात होत असताना पाहायला मिळणार आहे. मोठं लक्ष आहे, मोठे इरादे घेऊन हे खेळाडू मैदानावरती दाखल होतात. पवन केणे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. 63 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईमधील धारावे संघ पाहायला मिळतोय, तर एका बाजूला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मातब्बर संघांच्या यादीतील ग्रामीण संघातील एक दादा संघ मैदानावरती गोरसाई बी संघाला तुम्ही पाहताय. रात्रीचे ठीक 1 वाजून गेले, 1:30 वाजायच्या आसपास आपण आहोत. 10,000पेक्षा जास्तीचे प्रेक्षक वर्ग या सामन्याला जॉईन झालेले. को करंट व्ह्यूअरशिप सातत्याने जुळताना पाहायला मिळते. थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या वर्गाने, प्रेक्षक वर्गाने तितकीशी गर्दी केलेली सातत्याने पाहायला मिळाली. या स्पर्धेची प्रसिद्धी आहे, याचंच कारण इथे प्रेक्षक वर्ग सातत्याने या सामन्यांना जुळताना पाहायला मिळाल्यात. पवन केणे गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकर एंडला विशाल भोईर पाहायला मिळतोय. पहिला बॉल, सेकंड इनिंगला सुरुवात झाली. वेगाने टाकला होता, बाहेर काढला, टॉप ऑफ दी बाउन्स येऊन कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉलने या सत्राला आणि या षटकाला सुरुवात झाली आहे. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय, बाहेर काढण्यामध्ये तितकासा यशस्वी राहिलाय. पवन केणेची खासियत राहिली आहे, फिंगर रोल करतो. यावेळेचा बॉल आडवा बाटणी केलाय, फ्लॅट आहे, पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. विशाल भोईरच्या बॅटमधून चौकार. पाहायला मिळाला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला ऑन साइडला केलाय, आकाशाला गवसणी घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्या अर्थात या बॉलवरती 6 येतात की काय, पंचांनी इथे निर्णय तपासणी केंद्रामध्ये पाठवलाय. बॉल एक्झॅक्टली बाउंड्री लाईन ओलांडली की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. DRS ची मागणी इथे करण्यात आली आहे. बॉल चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे जरूर, परंतु या बॉलवरती धाबा येणार त्या अर्थात प्रथम दर्शनी DRSच्या मागणीचा इथे उपयोग करण्यात आलाय. परंतु तर तुम्ही लाईव्ह कव्हरेज पाहताय तर हा चौकार पाहायला मिळतोय. होय, चौकार आहे. चौकार आला अर्थात दुसऱ्याच बॉलवरती आणखीन एक मोठा प्रहार विशाल भोईरच्या बॅटमधून. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता थांबायला तयार नाही आहे खेळाडू. 8 धावा धावलकावरती. पुढचा बॉल पवन केणेचा, यावेळेला कव्हरचं क्षेत्र भेदलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक चांगली क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. इनफिल्डचं क्षेत्र भेदत असताना आउटस्टँडिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारतोय विशाल भोईर. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन साइडला 2 चौकार, तदनंतर कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉलच्या मेरिट वरती खेळतोय आणि आत्मविश्वासाने त्याने बॅटिंग केली आहे. 10 धावा धावलकावरती बनल्यात. 63चा पाठलाग, अद्याप 53ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते. धारावे संघ हा संघाचा मोरक्या आघाडीला बॅटिंगसाठी आलाय. विशाल भोईर लोअर फुलटोज होता, ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग 30 सर्कल मध्ये आहे. सिंगल इथून येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. एकेरीच्या मदतीने 11 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मागील सामन्यामध्ये जिथे मात्र आपण पाहिलं एक प्रेक्षणीय लढत रायगड वर्सेस ठाणे. हा पवन केणे जर काही काळ अद्याप
खरं तर मागील सामन्यामध्ये जास्त काळ व्यतीत त्याने केला असा तर कदाचित सामन्याचं चित्र विचित्र बनायला वेळ लागली नसती. प्रामुख्याने पवन केणेकडे पाहिलं जात होतं. अपेक्षांचा ओझे घेऊन तो बॅटिंगसाठी आला होता. स्लोवर वन होता, हलक्या हाताने केला, ऑन साईडला पुश केलाय. पुश करो खुश रहो अशा स्वरूपाचा हा स्ट्रोक इथे सिंगल येते. एकेरीच्या मदतीने 12 धावा धावलकावरती बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणारे चेंडू शेष राहिले ते इथून पुढे 24 बॉलमध्ये 63चा पाठलाग करत असताना अद्याप विजयासाठी आवश्यकता राहिली 51 धावसंख्येची. 24 चेंडू 51 धावा. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतंय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना. होय, खरं तर संघानाच नाही तर क्रिकेट रसिकांना या स्पर्धेने दिवानाच केलं असंच म्हणावं लागेल. जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहताय. या क्रीडा नगरीवरती प्रत्येकालाच यावंसं वाटतं. इथे होणारे प्रत्येक सामने पाहावेसे वाटतात आणि हृदयामध्ये साठवत असताना अगदी या स्पर्धांना सातत्याने प्रेक्षक वर्गाने गर्दी केली. मागील सामन्यामध्ये आलेले यश जे मात्र सारथी लागत असताना पाहायला मिळालं. शब्द ठिठे पडले होते मागील सामन्याचं कौतुक करताना आणि या स्पर्धेचं कौतुक करताना. 12 बनल्यात. यावेळेचा चेंडू उजव्या यशीचा फारसा दुरून जाणारा होता, परंतु बॉल पडल्यानंतर उचली चांगली प्राप्त झाली. चांगल्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते आहे. भावेश पवार गोलंदाजी मार्कवरती आलाय. मुरब्बी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट मोठी फटकेबाजी करणं ही बाब देखील सोपी नाही. 12 बनल्यात. पुढचा बॉल यावेळेला समोर उडवला. हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. इथे येतोय धीरज भोईरच्या बॅटमधून षटकार. दुरून संग येती चषकान खेळाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. थँक्यू. या हेलिकॉप्टरची सेफ लँडिंग होत असताना डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाली. पुढचाच बॉल इनफिल्डला भेटत असताना आणखीन एक वन मोर अनदर बिग हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी. थँक्यू डीजे. लयच Thank you, माहीर DJ. दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. षटकाराच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल पकडला असेल तर तुमच्यासाठी 500चं कॅश प्राईज आहे मयूर ग्रुपच्या वतीनं. आणि जर आपण फेअर कॅच घेतली असेल तर व्यासपीठावरती येऊन आपण 500चं कॅश प्राईज या ठिकाणी स्वीकारायचं आहे. या पुन्हा एकदा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आवाज ऐकूयात जयेश भोसले सरांचा. ओंकार सर, खरं तर तिथे एका प्रेक्षक वर्गाने झेल टिपलाय आणि त्यांनीच यायचं आहे ज्यांनी झेल टिपलाय. आणि अगदी त्याच वेळेला एक फेअर कॅच होती. चांगला झेल तिथे एक पकडलेला पाहायला मिळाला. मला वाटतं चिमुकला होता तिथे एक. धावलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धावा धावलकावरती बनलेल्या आहेत. धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये संघासाठी सातत्याने धावा गोळा करतोय. पवनवरती हल्ले चढवले. भावेशवरती त्याने 2 षटकारांनी तिथे मात्र मोठी फटकेबाजी करत असताना पाहायला मिळालाय. 25 बनल्यात. यावेळेस बॉल आडवा बॅटने ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात आहे. बाउंड्री लाईन वरती सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु इथे मात्र संगम मताने दोन्ही खेळाडूंनी हा निर्णय घेतलाय की ही धाव होऊ शकत नाही. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती भर पडते. 26 धावा धावलकावरती पाहायला मिळाला. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसरं पाहायला मिळत आहे. भावेश पवार वरती हल्ले चढवले गेले. या षटकामध्ये धावा खोऱ्याने येत असताना पाहायला मिळाल्या. संघाच्या संकट मोचकावरती हल्ले चढवले जातात. आघाडीची जोडी चांगली जमली आहे. जास्तीचा वेळ व्यतीत केलाय दोन्ही खेळाडूंनी आणि धावा गोळा करतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर वन. इथे मात्र बॉल जिथे मात्र बॅटर सातत्याने बॉलला फॉलो करत असताना बाहेर निघत असताना पाहायला मिळालाय. पंचांनी निर्णय काय दिला जातो या पण DRAची मागणी करण्यात आली आहे. जिथे मात्र शहानिशा करण्यात आहे. एक साशंकता निर्माण झाली आहे बॅटर धीरज भोईरच्या मनामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याचे निरसन इथे करण्यात येईल. DRAची मागणी करण्यात आली आहे. 26 धावा धावलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट
असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न असणारी मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित असणारी स्पर्धा पाहायला मिळते. हा बॉल पहा, बॅटरने फॉलोच केलं होतं. बॉल जिथे जिथे गेला तिथे तिथे धीरज भोईल बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला होता. एक फनी इन्सिडेंट मैदानाच्या आतमध्ये घडलं असंच म्हणावं लागेल. हा व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. DRS पथ्यावरती पडलाय धीरज भोईरच्या. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळाली. एक्स्ट्राची धाव, अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या 27 ऑन दी बोर्ड. लक्ष मोठा आहे, इरादे मोठे घेऊन आले ते बॅटर. 19 चेंडू आणि 36 ची गरज या सामन्यामध्ये राहिली. 19 चेंडू आणि 36 ची आवश्यकता. सामना मात्र लक्ष आटोक्यात आलंय असंच म्हणावं लागेल आणि दृष्टी शेपात दिसू लागली. 63 धावसंख्येचा पाठलाग. धारावे संघ सध्या घडीला ड्रायव्हिंग सीट वरती आहे. धीरज मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 5 बॉल 14 वरती तो नॉट आउट होता. यावेळेचा बॉल प्लेड ऑन झाला. बॅटर पहिला मोठा धक्का 27 धावसंख्येवरती. धीरज भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. विस्फोटक आणि विध्वंस केळीचा इथे मात्र खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सचिन नाईक टीमचा नेता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. या संघाच्या आशा पल्लवित आहेत अद्याप. तिथे पहिला विकेट जरूर गमावलाय परंतु स्ट्रेंथ चांगली आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. चांगले खेळाडू सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. आज भावेश नाईकची अनुपस्थिती जाणवली परंतु कमी या संघाच्या कोणत्याही खेळाडूने खळू दिली नाही त्याची. मैदानाच्या आतमध्ये तिथे 6 बॉल 11 वरती विशाल भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. 27 धावा धापलकावरती एक फलंदाज बाद झाला. 18 बॉल 36 ची गरज. कपिल केनेचा या विकल्प इथे वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. कपिल केने ज्याच्या भात्यामध्ये विविध नाना तऱ्हेचे चेंडू आहेत. फ्रूट सलाड गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. त्याच्याकडे यॉर्कर आहे, स्लोअर वन चांगला आहे, कटर्स चांगले पाहायला मिळतात. राऊंड आर्म गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळतो आणि वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 ची अद्याप आवश्यकता राहिली आहे. अगदी आपण पाहिलं ना 9000 पेक्षा जास्तीचे प्रेक्षक वर्ग अद्याप या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 27 धावा धावलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती कपिल केने सज्ज होत असताना यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. सोडून दिला होता चेंडू हा मात्र विशाल भोईरने. दुविधा मनस्थितीमध्ये तो होता. त्याला वाटलं एका क्षणाला की हा चेंडू अवांतर धाव देऊन जाईल. 27 धावा धावलकावरती आहेत. पुढचा बॉल कपिलचा हा चेंडू देखील बॅटरला फॉलो केलाय. मुभा देत नाहीये. सातत्याने चेंडू मध्ये परिवर्तन केलंय. टप्प्यामध्ये परिवर्तन करतोय. बॉल कधी आतमध्ये आणतोय कधी बाहेर काढतोय आणि संभ्रमामध्ये टाकणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 16 बॉल आणि 36 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. गोरसाई संघ कमबॅक करत असताना ब्ल्यू आर्मी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कपिल केने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने 2 चेंडू हाताळलेत जेही निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाले. 16 चेंडू 36 ची गरज. याही वेळेला लगातारचा तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट डॉट डॉट. इथे 3 चेंडू लगातारचे निर्धाव स्वरूपाचे आलेत. सामन्यामध्ये कमबॅक करत असताना गोरसाई संघ आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती बोलावलं होतं कपिल केनेला आणि ती कामगिरी चांगली करतोय तो. याही वेळेला आडव्या बाटण्या ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक सूरज वेगाने चेंडूवरती येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. सचिन आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करतोय तो. संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. रिक्स घ्यावी लागेल. रिक्स घेतला नाही तर विजय कसा फिक्स होणार. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हल्ले चढवावे लागणार आहेत. येणारे 14 चेंडू आणि 35 ची गरज. पुढील 2 बॉल हे सर्वाधिक महत्वाचे राहणार आहेत. या मॅचचं रूपडं पालटण्यासाठी पुढचे 2 चेंडू हे सर्वाधिक महत्वाचे राहतील. यदा कदाचित जर का 2 मोठे फटके आले तर सामन्याचं पारडं किंवा गणित इथे बदलताना पाहायला मिळणार आहे. कपिल केने पुढचा बॉल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला तैनात आहे. सिंगल मिळते. या षटकामध्ये अद्याप 5 बॉल मध्ये केवळ 2 धावा कपिल केनेने खर्च केल्यात आणि कमबॅक करणारा हे षटक इथे पाहायला मिळालं. अशक्य ही शक्य करतील स्वामी.
परंतु अशक्य ही शक्य करतील कपिल केणी. मला असंच म्हणावं असं वाटतंय. अशक्य प्राय होतं हे आव्हान आणि या सामन्यामध्ये पलटवार केलेत. केवळ 2 धावांचं षटक इथे हात आलं आणि पकड मजबूत होत असताना मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते जय बजरंग गोरसाई बी टीमची. 29ला 1, 13 बॉल 34 ची गरज. यावेळेचा बॉल हवेमध्ये होता, ऑन साईडला केलाय. डीप मधून मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सावतोय. सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न झाला. सेकंड रन जोखीम बरी होती, रिक्स घेतलीये, तोटा नाही. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. स्कोर कार्ड वरती धावांमध्ये भर पडते. 31 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉलचा खेळ शेष राहिला. 12 चेंडू आणि 32 ची गरज. डीआरएची मागणी करण्यात आली आहे का? तर होय, आता मात्र डीआरएची मागणी इथे करण्यात येते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येत असताना पाहायला मिळेल. tenniscricket.in संपूर्ण आमचे कॅमेरामन असतील, अगदी त्याच वेळेला ऑपरेटिंग सिस्टम डिपार्टमेंटमध्ये सातत्याने चांगलं कामकाज करणारे प्रशांत पवार असतील आणि संपूर्ण टीमचं विशेष कौतुक आम्ही करतो आहोत. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतं आणि ही रन्स एका क्षणाला आपण पाहतोय ही कंप्लीट झाली आहे का, त्याची शहानिशा हे होत असताना पाहायला मिळते आहे. निर्णय काय येतो हे पाहणं गरजेचं आहे. बॉल ज्या वेळेला स्टंपवरती लावण्यात आला त्याच वेळेला एक्झॅक्टली तो हातामध्ये होता का, बॅट ग्राउंडेड होती का, त्याची शहानिशा विविध कॅमेरा अँगलने इथे होत असताना पाहायला मिळते. एक अपील चांगली पाहायला मिळाली जी पंचांनी उचलून धरली आणि डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला. नॉट आउट आहे बॅटर, अर्थात रन्स कंप्लीट झाल्या. 2 आल्या. विजयासाठी 12 बॉल आणि आता मात्र 32 ची गरज. 12 चेंडू आणि 32 धावा. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतंय संघाना दिवाना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन स्फूर्ती चषक करतंय Thank you. संघाना दिवाना. 12 चेंडू आणि 32 ची गरज असताना आणखीन एक गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना पाहायला मिळतोय. संघाचा महत्वाचा आणि प्रमुख गोलंदाजाला पुन्हा एकदा आणण्यात आलंय. स्वतः भावेश पवार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. हे षटक सामन्याचं चित्र बदलणारं राहणार आहे आणि याकरिता 12 बॉल 32 ची आवश्यकता असताना भावेश पवार स्वतः गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणातील फेरबदल तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं. तिथे मात्र ऑन साईडला एक क्षेत्ररक्षक जो इन फ्रंट ऑफ दी स्क्वेअर मध्ये पाहायला मिळतं. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. अगदी त्याच वेळेला एका बाजूला क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये. कमी गतीचा बॉल होता, व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. कव्हर्स खोललाय. एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळतोय. एकंदरीत 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहे. मिड ऑफ आहे जिथे बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आलाय. शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन 30 सर्कल मध्ये. 11 चेंडू आणि 32 ची गरज होती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा स्विच हिट होता. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला इथून डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. रॉंग एंडला थ्रो. धावा आल्या त्या 2. येणारे 10 बॉल आणि 30 जिथे मात्र 30 ची गरज. 10 चेंडू आणि 30 धावा. खूप काय बाकी है या सामने. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. आडवा बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. हा धावता झेल अप्रतिम टिपण्यात आलाय. फलंदाज क्रमांक 3 संघाला लागलाय. तो धक्का महत्वाचा. सचिन नाईक बाद. दुसरा फलंदाज बाद होत असताना इथून पाहायला मिळाला. नवीन बॅटर विकी भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानावरती आलाय. हल्ले चढवले जाणार का. 9 बॉल 30 ची गरज. येणाऱ्या 3 चेंडू हे सारं काही चित्र स्पष्ट होणार आहे. हळूहळू प्रेक्षक वर्गही इथून निघालाय.
दर्जेदार असा 16 आजचा दिवस. खर तर कौतुकाची बाब राहिली आज. गर्दीचे विक्रम मोडीच काढले या स्पर्धेने. हा आणखीन एक डॉट बॉल येतोय. लेग कटर सातत्याने चांगले इथे हाताळल्यात. फिंगर रोल करतोय. भावेश अचूकतेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. कलात्मकता चांगली आहे. सादरीकरण त्याचं चांगलं पाहायला मिळालं. मागील षटकामध्ये 2 षटकार आले होते त्याचा अगेन्स्ट. कमी गतीचा बॉल होता. खेचून मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. विकी भोईर तिसरा धक्का. 33ला तिसरा फलंदाज बाद. ला 3 आहेत. सिद्धेश मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. 7 बॉल आणि 30 ची गरज. खरं तर एका क्षणाला असं वाटलं होतं मोठी फटकेबाजी पाहायला मिळेल. धीरज मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला होता हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जो फायर शो पाहायला मिळाला होता त्याची ही विहंगम दृश्य तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. रायगड आणि ठाण्याच्या मॅचच्या आधी हा फायर शो तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आज मात्र मंत्रमुग्ध केलं या आयोजनाने. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिला. येणारे 7 बॉल 29 ची गरज. हा फायर शो पुन्हा पुन्हा आपण स्क्रीनवरती पाहत आहात. या स्पर्धेच्या गोड आठवणी आहेत ज्या या निश्चितच हृदयामध्ये साठवण्यासारख्या आहेत. हे 8वं पर्व यशस्वी झालंय. शेवटचा दिवस येणे अद्याप बाकी आहे परंतु यशस्वी झालंय असंच म्हणावं लागेल. आणखीन एक सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज सिद्धेश मात्रे आला आणि आल्या पावलीच माघारी निघालाय. 6 बॉल 29 ची गरज. धारावे संघाच्या अडचणी वाढल्यात. नाईकला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तो पाहायला मिळतोय. खरं तर अनेक स्पर्धांमध्ये या खेळाडूला सातत्याने 12वा खेळाडू म्हणूनही पाहायला मिळतो परंतु आज त्याची वर्णी लागली आणि बॅटिंगसाठी तो प्रमोट होत असताना मैदानाच्या आतमध्ये येत असताना सोहेल नाईक 34 आहे. 4 फलंदाज बाद झालेत. 11 बॉल 14 वरती विशाल भोईर अद्याप नॉट आउट बॅटिंग करतोय. 6 बॉल 29 ची गरज. किशोर मुकादम गोलंदाजी मार्क वरती येतोय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे आणि खरं तर डेथ ओव्हर मध्ये नेहमी चांगलीच गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. पुढचा चेंडू. किशोर मुकादमचा हा बॉल कव्हर्सला केला. डीप मध्ये गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने येत आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 27 ची गरज. स्ट्राईक रेट तितकासा चांगला पाहायला मिळाला नाही. विशाल भोईरचा आघाडीला ज्या भूमिकेला तो मैदानाच्या आतमध्ये आला त्याला न्याय तो देऊ शकला नाही. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ती छाप त्याला सोडता आली नाही. मोठी फटकेबाजी त्याने केलेली नाही आहे. सातत्याने आपण पाहतोय 12 चेंडू 16 वरती तो नॉट आउट ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक कपिल केणे चेंडूच्या खाली येतोय. ही फ्री होम डिलिव्हरी होती. आणखीन धक्का. 5वा फलंदाज. एक आशेचं किरण होतं ते देखील भिजलंय. विशाल भोईर बाद. प्रतीकजी पिसेकर साहेब यांनी आयोजन केलेलं या स्पर्धेच्या माध्यमातून काही वेळापूर्वी या मैदानाचा असं एक दृश्य होतो ना की जनसागर. जिथे नजर जाते तिथे गर्दी गर्दी आणि गर्दीचे विक्रम मोडीस काढले गेले होते.
रेलिंगच्या दुतर्फा जिथे नजर जाते तिथे प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळाली होती. या व्यासपीठाचं हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. मागील सामन्याचं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते, परंतु अगदी त्याच वेळेला फलंदाज केवळ हजेरी लावण्याचंच कामकाज करतायत. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आला आणि तसाच पुढच्या बॉलवरती बाहेर निघालाय. 7वा धक्का. पाहायला मिळाला. प्रशांत नाईक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सोहेल नाईक आणि प्रशांत नाईक 3 चेंडू आणि 27 ची गरज. हॅट्रिकचा बॉल इथे किशोर मुकादम हॅट्रिक प्राप्त करतो का, संपादन करतो का आणि आणखीन एक बिरुदावली आपल्या नावापुढे रचली जाती का, त्याची चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळेल. येणारे चेंडू शेष राहिले 3 मध्ये 27 ची गरज. या सामन्यातील विजेता संघ जो मात्र 10वा संघ राहणार आहे, सुपर 10 मध्ये दाखल होणारा, हा डॉट बॉल येत असताना प्रशांत नाईकच्या विरोधामध्ये पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं तितकंसं कमी राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. आज या स्पर्धेने आपले स्वतःचेच विक्रम मोडीस काढले. अनेक स्पर्धांच्या यादीमध्ये या स्पर्धेने स्वतःचं घर निर्माण केलं. रायगड आणि ठाण्याच्या मॅचला प्रेक्षक वर्गाची गर्दी असेल, मग लाईव्ह असू द्यात किंबहुना त्याच वेळेला मैदानावरती असू द्यात, आणि त्याच वेळेला भरघोस पारितोषिकांचा वर्षाव करणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने हा 7वा दिवस देखील गाजवला जात असताना पाहायला मिळालाय. 1 बॉल आणि 27 ची गरज. आता मात्र या सामन्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. षटक संपतंय. षटक संपलं आणि अर्थात हा सामना इथे जिंकलेला पाहायला मिळतोय. एक मोठं यश निर्माण केलं जात आहे आणि अर्थात आपण पाहतोय गोरसाई बी टीमने 10वा संघ राहिला या स्पर्धेतला. सुपर 10 मध्ये दाखल होणारा 10वा संघ गोरसाई बी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ही आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. ओमकाजी शेट्टे सर त्या ठिकाणावरती पाहायला मिळतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भावेश पवारला. ड्रॉप सीनचा हिरो या मॅचचा राहिला हिरो जो भावेश पवार, मॅन ऑफ द मॅच. अकरा चेंडू आणि 28 धावांची खेळी साकारली आणि आणखीन एक सामन्यामध्ये आपल्या नावावरती हा सामना करत असताना जिथे मात्र गोरसाई बी टीम पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी व्यासपीठावरती दिला जात असताना आपण पाहत आहोत भावेश. खरं तर मैदानाच्या आतमध्ये अशा क्षणाला आणि अशा परिस्थितीमध्ये आला